संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते तथा मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे ग्रामीण यांच्या वतीनं समाजसेवेचा संकल्प जपत शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ ग्रामपंचायत सभागृहात कृषी सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। महिला सक्षमीकरण, शेतकरी कुटुंबांना आधार आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत 100 गरजू शेतकरी महिलांना मोफत कृषी साहित्याचं वाटप करण्यात आले। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे या होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भाजप महिला प्रदेश सचिव चंद्रकला सिसोदिया यांनी सांगितले की महाराष्ट्रात कृषी माऊली सोहळ्याअंतर्गत एकूण 8000 कृषी साहित्यांचं वाटप केलं जातं। यामध्ये शहरी व ग्रामीण भागात प्रत्येकी 4000 संचांचं वाटप होत असून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील निमगुळ गावाची यासाठी विशेष निवड करण्यात आली आहे। या उपक्रमाअंतर्गत महिलांना शेती कामासाठी उपयुक्त छत्री, विळा, सेंद्रिय खत आणि विविध भाजीपाल्यांच्या बियाण्यांचं वाटप करण्यात आले। कार्यक्रमादरम्यान कृषी विभागाचे प्रतिनिधी बोरसे यांनी उपस्थित महिलांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची सविस्तर माहिती दिली। याप्रसंगी व्यासपीठावर राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते। भाजप महिला पदाधिकारी प्रदेश सचिव चंद्रकला सिसोदिया, प्रदेश सचिव देवयानी बडगुजर, निमगुळच्या लोकनियुक्त सरपंच स्वाती दीपक बागल, उपसरपंच चंद्राणी संदीप इशी, स्नेहलता बागुल, शिंदखेडा तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, दोंडाईचा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी तालुका अध्यक्ष दीपक बागल, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बागल, शिवाजी बागल, पंकज बागल, योगेश पारधी, राजेंद्र साळवे, चंद्रकांत शिरसाट आणि ग्राम महसूल अधिकारी GR चौधरी तसेच भाजप महिला मोर्चाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्या, गावकरी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सेवेतून समाज, समाजातून समृद्धी आणि महिलांचं सक्षमीकरण, शेतकऱ्यांचा सन्मान, समाजहिताचा संकल्प या ब्रीद वाक्याला सार्थ ठरवत हा कार्यक्रम पार पडला। प्रास्ताविक भाजप महिला प्रदेश सचिव चंद्रकला सिसोदिया तर सूत्रसंचालन माजी तालुका अध्यक्ष दीपक बागल आणि आभार हर्षवर्धन बागल यांनी मांडले। सर्व उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि नियोजनामुळे हा सोहळा अत्यंत यशस्वी ठरला। मुख्य संपादक यादवराव सावंत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस असतो। त्या दिवशी अनेक लोकांनी प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम राबवले, अनेक लोकांनी ब्लड कॅम्प ठेवला, आरोग्य शिबिर ठेवलं होतं, अनेक लोकांनी वृक्षारोपण जरूर केलं। परंतु आज या ठिकाणी आपण महिलांसाठी मागच्या ज्या पावसाळी अधिवेशनमध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा आपलं महिलांसाठी जे शेतकरी बिल पास केलं, त्यामुळे आज हे कार्यक्रम आपण राबवतो आहे। खरं बघायला गेलं तर महिला पूर्ण दिवस त्या मातीमध्ये त्या शेतात काम करते, परंतु आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्या महिलांना त्यांचा हक मिळवण्यासाठी आज या खऱ्या अर्थाने कार्यक्रम आपण या ठिकाणी राबवतो आहे। आपले प्रदेशाचे अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी आपल्यासाठी हे सुंदर ट्रीट या ठिकाणी आयोजन केलं आहे। ते आपण ट्रीट तुमच्या समोर सगळ्यांनी ठेवलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यात काय आहे आणि सगळ्यात तुमच्या लागणारी गोष्ट आहे। ज्या गरजू महिला आहेत त्यांना लागणारी, शेतात लागणारी वस्तू आज या ठिकाणी आपल्या प्रदेशच्या महिला मोर्चाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो आहे। खरं बघायला गेलं तर आजपर्यंत महिलांचा विचार कोणीच केला नव्हता। केला होता का? नाही। परंतु जेव्हापासून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आपल्या महिलांचा विचार केला, आपले भूमिपुत्र आपले माननीय जयकुमार भाऊ, आपले सगळ्यांचे लाडके भाऊ, त्यांच्या सहकार्याने आज इथे व्यासपीठावर ज्या ज्या महिला बसल्या आहेत त्यांच्या विश्वासाने आणि त्यांच्या विचाराने आम्हाला हे पद त्यांनी दिले आणि त्यांच्यामुळे आज या ठिकाणी तुमच्या समोर आम्ही उभो आहे। तर मी जयकुमार भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करते, कारण प्रत्येक वेळेस त्यांनी आम्हाला सहकार केलाय, आम्हाला मदत केली आहे आणि आम्हाला पुढे आणण्याची त्यांनी खूप मदत आम्हाला केली आहे। आज या ठिकाणी मला हे सांगताना खूप आनंद होतो आहे। जेव्हापासून पहिल्यांदा मी हे पद घेतलं तेव्हापासून चंद्रकला ताईंनी, त्यांच्याकडे पद नव्हतं, ते माजी अध्यक्ष होते, परंतु त्यांनी एक मैत्रीण, एक छोटी बहीण म्हणून या शहरी भागात आपण त्यांना लाभ देणार आहोत। 4000 महिला या ग्रामीण भागात, मग धुळे जिल्ह्यात आता फक्त तुमच्या निमगुळ गावात आपण हा कार्यक्रम करत आहोत आणि हे तुमचं भाग्य आहे। दीपक भाऊंनी फोन केला आणि त्यांनी एका शब्दावर सांगितलं की ताई आमच्या इथे बरेच लाभार्थी आपल्याला गरजू आहेत, त्यांना लाभ मिळाला तर फार बरं होईल।
तुम्ही या आणि कार्यक्रम करा, आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम करण्यासाठी इथे आलेलो आहोत. तर आपल्या सर्वांसाठी माननीय देवेंद्र भाऊंना दीर्घायुष्य भेटो हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू, की ते दीर्घायुष्य असले की आपण सर्वजण सुखी आणि समृद्ध राहू. यासाठी आपण ईश्वराला प्रार्थना करायची सर्वांनी, की त्यांना सुखी समृद्धी ठेवा. त्यांना याच आमच्या सगळ्या कृषी माऊलींच्या तर्फे आम्ही वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आम्हाला काम करण्यासाठी नेहमीच आमचे नेते माननीय जयकुमार भाऊ हे प्रेरित करत असतात. मी आज या निमित्ताने इथे त्यांचे पण आभार मानेल की त्यांनी मला महाराष्ट्राचं महिला मोर्चाचं सचिवपदी नियुक्ती केलेली आहे. कधी कधी आमचा राग पण असतो की आमचे नेते आमच्यावर अन्याय करतायत किंवा मग आम्हाला हे पद दिलं नाही, ते पद दिलं नाही. पण आमचे नेते एवढे चांगले आहेत की आमच्या अपेक्षेच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी हे पद मला दिलेलं आहे. मी त्यांचे आज इथे मनापासून आभारही व्यक्त करते. आणि या कार्यक्रमासाठी तुम्ही आम्हाला हॉल उपलब्ध करून दिलात. आपले सर्वजण आले, मी सर्वांचे इथे मनापासून मला आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा धर्तीताई, तसेच ह्या कार्यक्रमाच्या आयोजक ज्या आहेत चंद्रकलाताई, आणि तसेच सर्व भाजपाचे विविध पदाधिकारी असतील, माझे ग्रामपंचायत सदस्य असतील, आणि माझ्या गावातल्या ह्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सगळ्या माता भगिनी यांचं मी पहिल्यांदा स्वागत करते. या कार्यक्रमासाठी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही कृषी माऊली सप्ताह सुरू झालेला आहे, मला विशेष आभार आयोजकांचे करायचे आहे की त्यांनी सुरुवात आमच्या निंबूळ गावापासून केली. त्याच्यातले एक कारण त्यांनी सांगितलं की त्यांचा आणि माहेर आणि सासर यांच्यामधला दुवा म्हणजे मध्य भाग असलेला निंबूळ, म्हणून विशेष जिव्हाळा असेल त्यांचा, म्हणून कार्यक्रमाची सुरुवात आमच्या गावापासून सुरू झाली. म्हणून मी आयोजकांचे आभार मानते. तसेच आपल्याला माहिती की आपला भारत देश जो आहे तो कृषी प्रधान देश आहे, आणि सर्वात जास्त लोक जो आहे तो शेती व्यवसाय करतात. पुरुषांच्या बरोबरीने आज महिला कुठेच मागे नाही. कोणतंही क्षेत्र असेल ती, म्हणजे शेतीपासून असेल, कामापासून असेल, तर थेट विमान चालवणं, अंतराळवीर, जे काही असेल शास्त्रज्ञ, सगळ्यांपर्यंत महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने पोहोचलेले आहेत. म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार केला की सर्वात पहिले विचार पण महिलांचा केला पाहिजे, म्हणून लाडकी बहीण योजना आपल्यासाठी सुरू करून दिली आहे. त्याच्या मागचा पण त्यांचा हेतू होता की जे मानधन शासनाकडनं मिळते त्याच्यातनं आपण छोटा मोठा काहीतरी उद्योग सुरू केला पाहिजे, त्याच्याने आपल्या संसाराला हातभार लागेल, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. आणि पुढचं म्हणजे की शेतीमध्ये फक्त पुरुषच राबत नाही, महिलाही राबतात, आणि म्हणून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी घेतली. म्हणून ऊन आणि पाऊस याच्यापासून वाचण्यासाठी छत्री दिलेली आहे. तसंच गवत तण काढण्यासाठी त्यांनी विळा दिलेला आहे, आणि ते पीक वाढण्यासाठी जे खत आहे सेंद्रिय ते पण आपल्याला उपलब्ध करून दिलं. आणि महत्त्वाचा प्रश्न सकाळी उठल्याबरोबर आपल्याला असतो स्वयंपाक काय करायचं, भाजी काय करायची, त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे भाजी बियाणं जे आहेत ते आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणून मी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते. आणि ह्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत आपले लाडके भाऊ जयकुमारजी भाऊ जे पोचवतात त्यांचे आभार मानते. एवढा म्हणजे आता शेतीचा व्यवसाय आहे, पाऊस चांगला पडलेला वरुणराजाची कृपा आहे, आणि तरी वेळात वेळ काढून माझ्या माता भगिनी घरचा आवरून पुन्हा शेतात जायचे तरी वेळात वेळ काढून इथे जमलात, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते. धरतीताई